काल उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला. कालच्या उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये इंडिया गटाची 14हून अधिक मतं फुटल्याचा आरोप एनडीएने केलेला आहे आणि इंडिया आघाडीकडनं सुद्धा याच आरोपांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे. परंतु फुटलेली ती 14 मतं नेमकी कुणाची आहे? त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि एम.के. स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष या 3 पक्षांची मिळून 14 मतं फुटल्याचा दावा जो करण्यात येतोय त्यामध्ये किती तथ्य आहे पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे काल झालेल्या उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक होती त्या निवडणुकीचे एकूण मतदान काय होतं आणि कशा पद्धतीने ती निवडणूक झाली. आज घडीला जर आपण पाहिलं तर काल एकूण 767 जणांनी मतदान केलेलं आहे. म्हणजे उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक होती ती बॅलेट पेपरवर होते. त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे जे एकत्रित सदस्य आहेत ते त्याच्यासाठी मतदान करत असतात. एकूण आपण जर पाहिलं तर 781 इतके व्हॅलिड मतदान जे होतं ते कालच्या निवडणुकीसाठी होतं. त्यापैकी 98% मतदान झालेलं आहे. 767 जणांनी मतदान केले. आता त्या 767 मध्ये जे उरलेले 14 आहेत त्या 14 मध्ये असे 2 पक्ष आहेत की ज्यांनी ऐनवेळी निवडणुकीवर बहिष्कार केलेला आहे. त्यामधला पहिला पक्ष होता तो म्हणजे बीजेडी, बिजू जनता दल जे आहे ओडिसाचे पटनायक यांचा पक्ष. त्यांनी त्यावर जो आहे त्यांनी बहिष्कार घातला होता. त्यांनी नकार दिला होता मतदानाला. आणि दुसरा होता तो म्हणजे केसीआरचा जो BRS पक्ष आहे भारत राष्ट्र समिती त्याने सुद्धा नकार दिला होता. याशिवाय शिरोमणी अकाली दल आणि तिथले 2 अजून अपक्ष असे एकूण 14 जणांनी काल मतदान केलेलं नाहीये. 781 पैकी 767 जणांनी जे आहे मतदान केलेलं होतं. त्या 767 जणांपैकी एकूण 15 जणांचं मत हे अवैध ठरवण्यात आलं होतं. म्हणजे 15 जणांनी तिथे ज्यावेळी मतदान केलं त्यानंतर ते अवैध इनव्हॅलिड ठरवण्यात आलं. आता हे का ठरवण्यात आलं याचे काही वेगवेगळे नियम असतात. म्हणजे जसं तुम्हाला सांगतो की ज्यावेळी तुम्ही बॅलेट पेपरवर एखादं तुम्ही मतदान करत असता त्यावेळी तुम्हाला एक स्पेसिफिक पेन ठरवून दिलेला असतो. त्याच पेनने तुम्हाला तिथे तुमचा जो उमेदवाराला तुम्हाला तो पसंती क्रमांक लिहायचा आहे किंवा जे काही टिक करायचं आहे तुम्हाला ते त्याच पेनाच्या शाईने तुम्हाला ते करावं लागतं. 2017 पासून आपण जो पेन वापरतो त्याच पेनमध्ये प्रत्येक जो मतदाता आहे त्याला तो पेन दिलेला असतो. अनेकदा काही लोकांनी तिथे चुकीची साईन केली असेल किंवा चुकीचं टिक मारलं असेल किंवा पेनाने ते व्यवस्थित जर झालं नसेल, उमटलं नसेल तर त्यावेळी सुद्धा उमेदवाराचं जे म्हणजे मतदाराचं जे काय मत असतं ते अवैध ठरवण्यात येतं. म्हणजे एकूण जर आपण पाहिलं तर 767 पैकी 15 मतं अवैध ठरवण्यात आली. त्यापैकी एकूण जे मतदान झालं होतं कालचं म्हणजे त्यापैकी फक्त 752 मतं जी होती ती व्हॅलिड होती. आता या 752 मतांपैकी कुणाला किती मतदान मिळालं ते आपण पाहूयात. जर विजयी उमेदवार जे आहेत सी.पी. राधाकृष्णन जे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि आता देशाचे नवीन उपराष्ट्रपती झालेले आहेत त्या सी.पी. राधाकृष्णन यांना मिळालेलं एकूण मतदान आहे 452. 452 मतं घेऊन उमेदवार जे आहेत सी.पी. राधाकृष्णन ते विजयी झाले. तर विरोधी आघाड्यांचे म्हणजे इंडिया ब्लॉकचे जे उमेदवार होते बी. सुदर्शन रेड्डी जे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती होते त्यांना मिळालेलं मतदान होतं 300. 452 अधिक 300 असं 752 कालचं व्हॅल्यू मतदान होतं. परंतु मंडळी जर आपण आधीचं गणित पाहिलं म्हणजे निवडणूक होण्याआधीचं जर आपण गणित पाहिलं तर त्यामध्ये कुठल्या खेम्याकडे किती मतदान होतं ते आपल्याला आधी बघावं लागेल. इंडिया आघाडी जी आहे ती जवळपास 315च्या जवळपास त्यांचं एकत्रित मतदान होतं. 322 पर्यंत त्यांचा दावा होता की आमच्याकडे एकूण 322 मतदान जे आहे ते आहे. परंतु काल त्यांच्या उमेदवाराला मिळालेलं मतदान जे होतं ते फक्त 300 इतकं होतं. 315चा त्यांचा दावा होता. 315 म्हणजे वरची 15 मतं फुटली असा दावा करण्यात येतो. तर दुसरीकडे जी एनडीए आहे त्यांच्याकडे 427 इतकं मतदान होतं आणि त्यांना काल ऐनवेळी YSRCP अर्थात जगनमोहन रेड्डींचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या 11 उमेदवारांचा म्हणजे 11 मतदारांचा जो फायदा आहे तो त्यांना मिळाला. 427 अधिक 11 असे 438 मतं काल निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी एनडीएकडे होते. जिंकण्यासाठीचं जी मॅजिक फिगर होती ती 391ची होती. म्हणजे जवळपास 391च्या वरती ज्याला कोणाला मतदान पडतील तो जिंकणार होता. एनडीएकडे 438 ऑलरेडी मतदान काल निवडणूक व्हायच्या अगोदर जवळपास झालं होतं. परंतु 438 मध्ये 14 मतं वाढलेली पाहायला मिळाली. आता ही जी वाढलेली 14 मतं आहेत त्यावरून सगळे हे रणकंदन जे आहे ते सगळीकडे सुरू आहेत. कारण हे 14 मतं इंडिया ब्लॉकची जे काही मतदार आहेत
त्यांची असल्याचा दावा जो आहे तो एनडीएकडनं करण्यात येतोय. आता ही जी 14 मतं वाढली ही कसे काउंट केलेली आहेत बघा. 427 अधिक 11 एकूण झालेलं मतदान एनडीएचं किती होतं? 438. 438 मध्ये 14 मतं जी शिल्लकची झालेली आहेत ती आहेत एनडीएच्या उमेदवाराला पडलेली, ती आहे इंडिया आघाडीची. आता इंडियाची असल्याचे काय दुसरं कारण आहे? कारण इंडिया आघाडीनं आधी सांगितलं होतं की आमच्याकडे एकूण 315 मतदान आहे. 315चा त्यांनी दावा केला होता. ते आधी तर 322 म्हणत होते, परंतु नंतर 315 पर्यंत आले, कारण वायएसआरसीपी तिकडे गेलं, बिजू जनता दलाने नाही म्हटलं, बीआरएस वाल्यांनी नकार दिला, आकादी शिरोमणी दल जे आहे त्यांनी नकार दिला, 2 अपक्ष तिथे आलेले नाही, पंजाब हिमाचलचा पूर होता म्हणून त्या अकाली दलाने तिथे यायला नकार दिला होता. म्हणजे यांचे 15 मतं फुटली. आता जी फुटलेली मतं आहेत त्यामध्ये 3 पक्षांवर सर्वाधिक संशय घेण्यात येतोय की ज्यांचं क्रॉस व्होटिंग झालेलं असू शकतं. आता मंडळी, आपण आधीचे जे मतदान बघतो आणि हे जे मतदान आहे यामध्ये बेसिक फरक आहे. इथे व्हीप नसतो लावता येत. म्हणजे इतर मतदानाच्या वेळेस जेव्हा काहीतरी बिल पारित करायचं असतं पक्ष त्यावेळेस व्हीप लावतो. ह्या मतदानाला पक्ष कुठलाही व्हीप लावू शकत नाही आणि हे गुप्त पद्धतीने झालेलं मतदान असतं. हे काय मतदान कोणी कोणाला केलं हे काही कळत नाही. म्हणून 3 पक्षावर याचा मुख्यतः संशय येतो. त्याला कारण सुद्धा आहेत. पहिला पक्ष आता आपण पाहूयात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे जे खासदार आहेत त्यांच्यापैकी काही लोकांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय आहे. यामागे कारण काय सांगितलं जातं? त्यामागे कारण सांगितलं जातं एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेकडे अजून एकदा ऑपरेशन टायगर होणार आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही खासदार आहेत ते त्यांच्याकडे परतणार आहेत असं अनेक दिवसापासून आपण ऐकत होतो. इव्हन काल जी निवडणूक झाली त्यामध्ये श्रीकांत शिंदे हे एनडीएच्या उमेदवाराचे उमेदवार प्रतिनिधी होते. म्हणजे काल सीपी राधाकृष्णन यांना मतदान करून घेण्यासाठी भाजपचा नाही तर श्रीकांत शिंदे हे त्यांचे प्रमुख होते. श्रीकांत शिंदेकडे ती जबाबदारी होती की सर्वाधिक मतं जुळवाजुळव करण्याची जबाबदारी होती श्रीकांत शिंदेकडे होती आणि श्रीकांत शिंदेंनीच ठाकरेंची काही खासदारांची मतं स्वतःकडे वळवल्याची चर्चा आहे. याबद्दल कुठलेही अजून ठोस पुरावे कोणाकडे नाहीयेत. म्हणून असं म्हटलं जातं की काही जे मतं कालची जी 14 मतं आहेत त्यातला काही हिस्सा तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांचा आहे. दुसरा पक्ष ज्यांच्या भूमिकेवर नेहमीच वाद होतात किंवा चर्चा होते तो म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष. या पक्षाची जर सध्याची भूमिका पाहिली तर तिथे असं म्हटलं जातं की सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि त्यामुळे त्या शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या खासदारांनी त्यांना मतदान केलं असू शकतं. शरदचंद्र पवार यांचं केंद्रातलं वजन, केंद्रातल्या नेत्यांशी असलेली चांगले घनिष्ठ संबंध यामुळे ऐनवेळी त्यांनी फिरकी घेतली असू शकते आणि त्यांच्या खासदारांनी सुद्धा एनडीएच्या उमेदवाराला मतदान केलं असू शकतं. या 2 पक्षांशिवाय तिसरा पक्ष जो सर्वाधिक चर्चेत आहे आणि ज्याच्याकडे एक व्हॅलिड पॉइंट आहे तो आहे डीएमके, द्रमुकचा जो पक्ष आहे एम के स्टॅलिन यांचा. यांच्याकडे एकूण मतदान आहे 32 त्यांच्याकडे टोटल खासदार आहेत, 32 त्यांच्याकडे मतदान होतं. आता सीपी राधाकृष्णन यांना त्यांच्या उमेदवारांनी म्हणजे त्यांच्या मतदारांनी या 32 डीएमकेच्या खासदारांनी का मतदान केलं असेल त्यामागे कारण आहे सीपी राधाकृष्णन यांचं संपूर्ण राजकारण. सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूमधून येतात. त्यांचा पक्ष जो आहे डीएमके जो पक्ष आहे एम के स्टॅलिन यांचं पूर्ण राजकारण हे तिथल्या प्रादेशिकतेवर चालतं, प्रादेशिक वादावर चालतं. तामिळनाडूतला माणूस जर उपराष्ट्रपती होत असेल तर तिथल्या उमेदवारांनी तिथल्या ज्या मतदारांनी जे आहे ते क्रॉस वोटिंग केल्याची शक्यता तिथे नाकारता येणार नाहीये. कारण हा जो प्रादेशिकतेचा मुद्दा आहे, प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा आहे, हाच मुद्दा पुढे करून त्यावेळी जेव्हा बाळासाहेब ठाकरे इथे होते तेव्हा त्यांनी प्रतिभाताई पाटलांना त्यावेळी पाठिंबा दिलेला होता मराठीचा मुद्दा घेऊन. तर मग तामिळींचा मुद्दा घेऊन, तमिलियन्सचा मुद्दा घेऊन तिथल्या द्रमुकच्या खासदारांनी काही खासदारांनी तिथे जे सीपी राधाकृष्णन आहे सीपी राधाकृष्णन यांना मतदान केल्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हे 3 मुख्य पक्ष आहेत की ज्यांची मतं फुटलेली असण्याची शक्यता आहे. आता एक मुद्दा इथे क्लिअर आहे, कुठला? की मतं तर फुटलेली आहेत. इंडिया ब्लॉकची फुटलेली आहेत का? होय. कारण जे इंडिया ब्लॉकमध्ये नव्हते, जे एनडीएमध्ये नव्हते त्या दोन्ही पक्षांनी या मतदानापासून ना त्यांनी तिथं बहिष्कार टाकला होता, तिथे आलेले नव्हते. ना बीआरएस आलं ना बीजेडी आलं. ना बीआरएस नाहीये बीजेडी नाहीये. थेट लढत होती एनडीए विरुद्ध इंडिया. इंडियाने सांगितलं होतं 315 मतदान आहे आणि एनडीएने सांगितलं होतं 438 440च्या जवळपास त्यांचं मतदान आहे. मग त्यांना 452 मतं पडली. याचा अर्थ 14 मतं फुटलेली आहे आणि ती फुटलेली मतं इंडिया ब्लॉकची आहेत. इंडिया ब्लॉकची मतं फुटली हे निश्चित आहे आणि त्यामध्ये या 3 प्रमुख पक्ष जे आहेत डीएमके, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि तिसरा म्हणजे शिवसेना युबीटी या 3 पक्षांवर सर्वात जास्त शक्यता आहे की त्यांच्याच खासदारांनी क्रॉस वोटिंग केलंय. मग आता जी इंडिया आघाडी एकीकडे मोदींच्या विरोधात आम्ही सगळे सबळ आहोत, एकत्र आहोत असा नारा देतात, वोट चोरीच्या मुद्द्यावर देशभर रान पेटवते,
त्याच आघाडीतले काही घटक जर अशा पद्धतीनं क्रॉस वोटिंग करून एनडीएला त्याचा फायदा करत असतील तर ही आघाडी पुढच्या इलेक्शनपर्यंत टिकेल का, हा देखील सवाल इथे उपस्थित होतो. बाकी तुम्हाला या संपूर्ण घटनांवरती या 3 पक्षांपैकी नेमकी कुठल्या पक्षाचं मतदान फुटलं असेल आणि त्यामध्ये जे महाराष्ट्रातले 2 पक्ष आहेत, शिवसेना युबीटी आणि एनसीपी एसपी, या 2 पक्षांपैकी कुठल्या खासदारांवर जास्त संशय आहे आणि कोणी हे क्रॉस वोटिंग केलं असेल, त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.